दसऱ्याचा मुहूर्त असते ना, विजयादशमी दिवशी गुरु घालला. पहिलं अभ्यास करीत होतो बाहेरचाला. मी साधू संतांची संगत नाही, कोणाचंच काय नाही. काय केलं मग? धुंडा महाराज माहीत नसेल तुम्हाला? हो माहिती. देगलूरकर. देगलूरकर. ते पेपर देत होतं बघा, ते ज्ञानेश्वरचं गोवे. मग खत घालीत होतो. गाड्यापाशी गाडी भरून लावायची, मग बसायचं. तिथे कागद पडलेला ते दिसला आणि ते वाचत बसलो. तर ते ज्ञानेश्वरीच, पण ज्ञानेश्वरीतला कुठला माहीत नाही. पण ते इतकं गोड वाटायलं की आधीच्या बाहेर. पुन्हा ते तसंच सांभाळून ठेवलं. असं करीत करीत आमच्या इथं हॉटेल होती. त्या हॉटेलला पेपर मागवायचं. मग ते जुनं पेपर 4 आना दे बाबा, 8 आण्याला दे म्हणून ते घ्यायचं एकत. त्याच्यावरलं ते फाडून घ्यायचं. असं करून ते बघा जवळजवळ 500 केले असतील. बघा. प्रत्येक वेळी त्यानं दिली, तो वाचत बसायचं. मग असं करीत करीत 4-5 वर्ष गेली. पंढरपूर जावं म्हणलं, गेलो. त्या 18 पोरांना खरेदी केली. बस. पण ती आणली. लोक म्हणले हे गोटूड कशाचं आणलं, हे गोटूड. ती घरी म्हणाले कशाला आणले असलं. ती म्हणते कशाला आणले असलं, कागद कशाला घेऊन आला. आता ह्याला कळत नाही बाबा म्हणलं. मग जुनी एक जागा होती, पहिलं घर सोडून दुसरीकडे. ती नीट केलं, पत्री टाकली. तिथंच बसलो. आता इकडली कुरकुर करते ते म्हणलं आता तिथंच एकांत बरं आहे. तिथंच राहायचं, जेवायचं की तिथंच झोपायचं, जायचं जेवून जायचं तिकडंच. असं करीत करीत पुन्हा भागवत, ज्ञानेश्वरी सगळेच आणले बघा. ते नवनाथ ते मोठं आणलं 500 रुपयाचं. असं करून करून मग आमच्या ते एक महाराज होतं. असं एवढं गटुडे आणायला हे कवा वाचाल, किती टिका लागेल ना म्हणलं. ते सगळं वाचाय 5 वर्ष लागलं. आणि ते संपलं कवा, चालू केलं तर विजयादशमी दिवशीच संपलं. विजयादशमी दिवशी संपलं. ते दिवशीच विजयातच विजय मिळाला. ते दिवशीच मग नाटक होता. नाटक बघत बसलो. कुठून आले महाराज, ओळख नाही पाळख नाही. आणि ती कडीक लावलेली, ती कडी काढून मध्ये बसलं. बारकी पोरं तिथे खेळायला होती. संध्याकाळी 10 वाजता त्या पोराला म्हणलं इथलं मालक कुठे गेला. ते काय नाटक बघत बसलं. आणि त्याला बोललो, एक पोरगं आलं ना, हे मला नाटक बघायचं, जा कोणतं आलं असेल म्हणलं. ते पोरं गेलं तसं सांगत. पुन्हा आणि पाठवले. आणि बघा होतं म्हणलं पाहुणा फिरणं असं. आलं बघतो तर आता ओळख बी नाही. पाया पडलं नव्हतं. तुम्ही बसलो तसं बसलो उगाच. आता बोलावं तर काय आलं. मग ते महाराजांमध्ये काय चालला अभ्यास काय चालला म्हणजे फायदा. अनुग्रह घ्यायचा का, ज्ञानेश्वरी आहे का, तर आहे म्हणलं. महाराज ते मला तसलं काय कळत नाही बघा, अनुग्रह आणि ते तसलं काय. मी सांगतो की मला कोणाला तर बघावं तर म्हणलं गुरु केलं कोणता. थोडं 1 तासभर बसा महाराज, मी आलोच घराकडून. उभं निमित्त केलं. फिरून बेजार कोणच नजर पडलं नाही. तसंच आलो बसलो. महाराज तुम्ही काय करचाल ते करा म्हणलं. मग ती ज्ञानेश्वरी दिली, त्याला मंत्र काढला आणि ती दिला. आणि आता चिंतन करतो. असं चिंतन करायला 3 तास अवस्था झाली म्हणता. त्यानंच अवस्था बंद केली.
बसलो. महाराज बसा, दोघाला बी दूध करून जेवण करायचं. मला जेवायची पाहिजे नाही. मग दूध आणतो म्हणजे दोघाला. मग घर लावून सगळी नाटक बघत बसली. कढी काढली, घरात गेलो, दूध गरम केलं. 500 रुपये होतं जवळ. ते दूध 2 ग्लास घेतलं, आलो. देवली ठेवलं नव्हतंच. त्याला म्हणलं तासभर वाट बघली, 2 तास इतकं लगे असते का म्हणलं. पुन्हा आमच्या इथं पाठ छबिना निघतोय देवीचा, तिथपर्यंत वाट बघली. तिथून ती माझ्या डोळ्यात पाणी जे सुरू झालं, महाराज खरं ते ती पाणी 10 वाजा त्यानं सांगितलं. जीव बी गेला, मरण बी आलं, तर ही सोडायचं नाही. मरे आयुष्य तोपर्यंत साधनाच करायची, एवढं सांगून गेलं. त्याच्याप्रमाणे ते सोडलंच नाही. पुन्हा ती महाराज भेटलेच नाही. कुठले होते काय म्हणजे पताच काहीच नाही. त्या नारद मुनीसारखं झालं माहिती. म्हणजे मेन गोष्ट असे आता ही घडून गेली. वास्तविक पाहता हे अनेक जन्माचा एक ऋणानुबंध आणि ज्याच्याशी संबंध असतो. आपला जो पुण्याचा ठेवा असतो तो निश्चितच प्राप्त होत असतो. बरोबर आहे. ते जी अविश्वासी लोक आहेत, लोकांचा विश्वास नसतो आणि भगवंत ह्या ठिकाणामध्ये अनुभवल्याने की तो भगवंत रूपच नटले. त्यासाठी तुम्हाला हे जग वेगळं नसतंय. संपूर्ण तो स्वतःच जग होऊन राहिलेला असतो. वास्तविक पाहता हे सामान्य जीवाला कळत नाही. बिलकुल कळत. कारण सामान्य जीवाचं तिथपर्यंत विचार करण्याची क्षमता नसते. वास्तविक पाहता हे जे जीवन आहे, मला मी असतो लोक कोणी तरी हा विचार काय करतात, जी ती पावर ह्या शरीरामध्ये आहे तो ह्या देहाला किडा नाही. जोपर्यंत ती शक्ती विराजमान आहे ह्याच्यामध्ये तोपर्यंत ह्याला किडामुंगी लागत नाही. एक वेळा त्या शक्ती ह्याच्यापासून दुरावल्या गेली की लगेच ह्याला किडामुंगी लागत की मी कसा आहे हे ज्ञानच नाही तर काय. मग मला एकच म्हणायचं आहे की जी पावर आहे ती मी आहे का हा देह मी आहे. मी कोण आहे पहिलं तर हे माणसाने मला असं वाटतं हुडकायला निघालेल्या व्यक्तींनी पहिले मी कोण आहे ह्याचा जोपर्यंत तो तुम्हाला देह काय आहे झाली. सूर्य पाहायला जाणार तो पगारी येणार. कारण देहाच्या 4 अवस्था प्रकारचा आहे. एक कोश, बरोबर. दुसरा प्राणमय कोश, विज्ञानमय कोश, तिसरा विज्ञानमय कोश. ज्या जीवन स्थिती आहे तो वेळेच्या कोशामध्ये आत्मा कारण तुम्ही जीव याच्यासाठी की आनंद मिळवण्यासाठी वास्तविक पाहता. पण रस्ता चुकीचा होतोय. जिथं नाही तिथं आनंद हुडकितोय आणि
आहे. आनंद कशीच आहे. हां, कारण ती वाक्यच आहे ना, की योगा हरणाच्या येते कळीचा आणि सांगतो ही सारे तुमच्या प्राण्याची मनुष्य मात्राची ही स्थिती केली आहे. आपण आहोत ही विसरून गेलं, स्वतःचं सामर्थ्य विसरून गेलं. आणि त्याला हे काय असेल, जे काय असेल, काही जाणं येत नाही. कुठं ह्या सगळ्या गोष्टी त्या खुंटत असतात. पण जे आज जीव मेघामध्ये तळमळताना परमार्थाच्या वरती आयुष्य तरी त्याची अनुभूती एवढी नाही. ज्या रस्त्याने मी स्वतः चाललो, मला 3 ते 6 महिन्यामध्ये माऊली ईश्वर प्राप्ती होते. एकदा साधनेत लागल्यानंतर जास्तीत जास्त सरळ चालला असेल 3 महिन्यात तिथं पोहोचतो आणि दमलना तरी 6 महिन्यापर्यंत तिथपर्यंत. मग मला असं वाटतं आपण त्या लोकांनी केलं पाहिजे की ज्यांनी आयुष्य परमार्थासाठी वाहून घेतले, म्हणजे परमार्थिक आहोत हे दाखवतोय, पण खरंच अनुभूती आली का त्याची, गोष्टीचा विचार करायचा. आणि जर आपल्या जीवनामध्ये ह्या जर गोष्टी घडत नसतील तर मला असं वाटतं किती दिवस, जसं पालत्या घागरीवरती पाणी ओतल्याच्या नंतर घागर कधी ओली होईल आणि कधी भरल, त्याच्यासाठी रस्ते आता म्हणजे मलाही अशी स्थिती की ह्या जगतातली कुठली गोष्ट खाण्यासाठी येण्यासाठी म्हणजे ह्या जगत संपूर्ण जग पांघरलोय, जगच नेसलोय, जाईल म्हणजे वेग कुठं उरलो. संभव आहे ही स्थिती. तुम्हाला सांगतो, जगाला प्राप्त झाल्याच्या नंतर महाराज त्याला आहे मृत्यू नावाची गोष्ट माझ्या दृष्टिकोनातून मला मृत्यू ही नावाची गोष्टच नाही. काय आहे मृत्यू? भयवाड हे मृत्यू, जिथं ज्या ठिकाणी निर्वस्था आहे ठिकाणी मृत्यूची गोष्टच नाही. तर ह्या गोष्टीचा विचार प्रत्येक करून तो जीवन जगणे निश्चित मला वाटतं सोनं. गावात होती खोली बाजूला, दूर होतं पुढं, तिथून लोक म्हातारी माणसं वाचत आणि नंदाची बोलायची. पुन्हा साधन 4 दिवस रात्री तिथं ते सगळं भाडं दिलं. पहिला ताटवायला तर बरं आहे असं एक मन बोलायचं बघा. मग उपाशी कुठवर साधनं कर. मग 1-2 दिवस झाले की तिकडून ती आलेलं दिसायला, आरत्याही लावलेलं. व्हायला ही आलती काही म्हणलं. मग हे लग्न होतं, हे टाईप काय नव्हतं, हे सगळं पडकच होतं. मग ते काय केलं, जवळ गेलं, लांबून गेलं, अंधारात त्यांना दिसून नये म्हणून उगाच बसलो तर ती तेलच्या निवडं काय काय ठेवते. काय देवा काय केलं चांगलं, हे देवाला विनंती केली. ती गेली सगळं ठेवून, सगळं गबाळ उचललं. खूप केली. ती इथे एक माळी होतं,
त्यामुळं भक्तच होता बघा ते. मग त्यानं कूप करून दिली. मग त्या कुपीत आणून ठेवायचं. 4 दिवस सरायचं नाही बघा ते. खरंच ईश्वराला काळजी, आपणाला काहीच काळजी नाही वाटत. मी स्वतः अनुभवलेल्या गोष्टी मीही, ज्या दिवशी तुम्ही संपूर्ण भार त्याच्यावरती टाकताय त्या दिवशी तो तुमचा संपूर्ण भार घ्यायला तयार आहे. काय सांगायचं आता महाराज, ही अनुभवाच्या गोष्टी आहेत. हे काही म्हणजे बोलणं वाचलं कारण बरोबर हे आहे अख्खा बघा. आयुष्य आता जवळजवळ माझं 52 वय चालू आहे. बरोबर माझं आहे हे बघा. आयुष्याचा अनुभव परमार्थ म्हणजे जवळजवळ 35 वर्षे आयुष्य हे परमार्थिक क्षेत्रात गेलं. नाही नाही, बरोबर आहे बघा. हे आयुष्य ही पावले मला तर तुम्हाला सांगतो त्यांनी एवढी साथ दिली की माझ्या आयुष्यामध्ये तुम्हाला सांगतो, मला वास्तविक पाहता जे माझे नातलग समजा म्हणणारे, देहाला जन्म देणारे ह्या आई वडिलांनी सुद्धा तुम्हाला सांगतो तितकी सेवा केली नाही की त्या परमात्म्याने इतकी काळजी. नाही नाही, बरोबर आहे. प्रत्येक वेळेस हाताला धरून तुम्हाला सांगतो, चल तुम्ही आहेस. मी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो. तर इतका ताप काढला म्हणता की माऊलीला जसं ताप झाला तसा ताप झाला आपल्याला. त्याच्याशिवाय अनुतापच होत नाही. खरंच खरंच. संसारामध्ये परमार्थ जर ईश्वर, ज्या व्यक्तीला तुम्हाला सांगतो ईश्वर आपल्याकडे वळतोय, निश्चित समजायचं त्याच्या जीवनामध्ये दुःखाला सुरुवात झाली ह्या भौतिक जगात. नाही, बरोबर आहे बघा. कारण जोपर्यंत तुम्हाला ह्या संसाराचा कंटाळा येत नाही, त्याचा जर त्रासच नाही जाणवला तर तुम्हाला उद्विग्न वैराग्य कसं निर्माण होईल? अरे तुम्ही ह्या उक्तीप्रमाणे तुम्हाला सांगतो ह्या गोष्टी म्हणजे पुढं करावं असं मला वाटलं, म्हणून पासून तर ध्यान मंदिराची निर्मिती केलेली आहे ती. आणि मला असं वाटतं तुम्ही लवकरात लवकर एखाद्या वेळी भेट द्यावी. तुम्हाला सांगू का, साहित्यमुक्ती माहिती असते. स्वरूपता, सलोकता, समीपता, सायुज्यता. त्याच्यामध्ये आता तुम्हाला सांगायचं मी सांगत नाही, बोला. त्याच्यामध्ये कशाचं बी रूप घेऊन ह्या सगळ्या गोष्टी तयार होतात. आपण बसलो इथंच होता. म्हणजे आठवड्यातून 2-2 टप्प्यानं, 2-2 दिवसाच्या टप्प्यानं सर्पाच्या रूपानं, मांसाच्या रूपानं, पाखराच्या रूपानं, वानराच्या रूपानं, काय भानगड असते. हे ज्या टायमाला साधकाची स्थिती उच्च स्टेपला जाते आणि त्याला सिद्धीची प्राप्ती होत असते, त्यावेळेस ह्या गोष्टी घडतात. कारण त्याचं मन विचलित करण्यासाठी, त्याला त्या साधनेपासून बाजूला ढळवण्यासाठी ह्या गोष्टी तुम्हाला सांगतो घडत असतात. पण मेन विशेषतः म्हणजे हे असते की साधकाने जायचं नसते. एक लक्षात ठेवायचं म्हणजे रस्त्याने चलत असताना आपण आजूबाजूला तुम्हाला सांगतो अनेक पशु पक्षी, कुत्रं मांजरं काही येतील, तुम्हाला सांगतो वृक्ष येतील, फुलं फळं येतील, सुंदर नद्या येतील, डोंगर येतील. साधकाने ह्याच्याकडे बघून भ्यायचं नाही किंवा भुलायचं नाही. झाड बघून किंवा पाणी बघून तिथं थांबायचं नाही. त्याचं लक्ष आहे की मला चलत राहायचं. ठीक आहे, हे साईटला आहे, हे आहे, मी त्याच्याकडे बघणे, द्रष्टारूपाने फक्त बघणे, फक्त द्रष्टारूपाने, आणि आपला आपला मार्गक्रमांचा बस. ह्याच्यापेक्षा साधक म्हणलं की साधकाने एकच म्हणतो, पतिवर्ती प्रमाण भ्रता. बस मला माझं लक्ष गाठायचं आहे, मला ह्याची हां पद्धतीने तुम्ही अभ्यास केला. आता अनेक ग्रंथाचा बी आता मी जास्तीत जास्त म्हणजे ह्या ग्रंथाचा तर अभ्यास पहिल्यापासून समजा म्हणजे आहे. ज्ञानेश्वरी ही माझ्या जीवाची प्रिय आहे, बरोबर. पण अलीकडे पुढं चलून मी वेद, उपनिषद, वेदांग, योगदर्शन ह्याचा जो अभ्यास आहे मी तुम्हाला सांगतो. कारण माझी थोडीशी चिकित्सक बुद्धी असल्यामुळे ती सत्यता काय आहे, परमात्म्याने वेदाची निर्मिती केली, वेद आपल्यासाठी दिले, वेद काय आहेत, कसे निर्माण झाले, याचं ज्ञान परमात्म्याने साधकाच्या उपरी कशा पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. वास्तविक पाहता त्या परमात्म्याचं स्वरूप ह्या जगतामध्ये त्याची शक्ती काय आहे, काम काय करते ते हे तर बघितलं पाहिजे की नाही. हे तर जीवाचं काम काय आहे, देवाचं काम काय आहे आणि प्रकृतीचं काम काय आहे. ह्या 3 गोष्टी जगामध्ये अनादी आहेत.
कोणी किती काही म्हणला तर ह्या 3 गोष्टी कधीच नाश पावत नाहीत. फक्त ही जी प्रकृती आहे म्हणजे ही पृथ्वी, हिचं परिवर्तन होतंय, नाश होत नाही. लोक समजतात की दिसतंय ते नाचते, अजिबात नाही. तुम्हाला सांगतो नाही. ह्याचा फक्त बदल होतोय. बदल. जे असा आज दिसणारा हा देह, 2 पाय, 2 हात, 2 डोळे, मेल्यानंतर जे आपण जाळतो ह्याला, फक्त हा आकार नाही राहिला, ह्याच्यातलं सगळं मटेरियल राहिलंय. ह्याच्यातलं आकाशतत्व आकाशतत्वामध्ये गेले, वायुतत्व वायुतत्वामध्ये गेले, अग्नितत्वामध्ये गेले, पंचतत्व. जलतत्व म्हणजे पूर्णपणे पाची तत्व म्हणजे पाची तत्व निघून गेलेले तुम्हाला सांगतो. आणि पुन्हा तीच झालेली राख ह्या वृक्षाच्या रूपाने, ह्या वेलीच्या रूपाने, अन्नधान्याच्या रूपाने तुम्हाला सांगतो पुन्हा ते माणसाच्या म्हणजे प्राण्यांच्या शरीरामध्ये येते. तेच तुम्हाला सांगतो शुक्राणू वीर्याच्या रूपाने पुन्हा तुम्हाला सांगतो गर्भधारण करते आणि पुन्हा जन्म. हे चक्र चालू आहे. म्हणजे हे जग, ह्या 3 गोष्टी जगात कधीच नष्ट होत नाहीत. हे सुरू, ह्याची निर्मिती बी झालेली नाही आणि नष्टही होत नाहीत. ह्या 3 गोष्टी कायमच्या आहेत जगात. कितीही कुणी कसलाही वैज्ञानिक येऊ द्या, ज्ञान येऊ द्या, त्याला ह्याला नाकारू शकत नाही. ह्या 3 गोष्टीला पृथ्वीचा बदल होतोय म्हणजे ह्या जी प्रकृती, ह्याचा आत्मा ज्या टायमाला प्रकृतीच्या जवळ जातोय, म्हणजे मला असं वाटतं ह्याला आपण असंही उदाहरण दिलं तरी चालेल की प्रकृती आहे ही आई आहे, परमात्मा आहे ही पिता आहे, आणि जीव आहे हे त्यांचं संतान आहे. ज्या वेळेस जीव ही संतान रूपाने आईच्या जवळ जातोय त्यावेळेस त्याला आईच खरी वाटते. म्हणजे जी संसारात रमतोय ती, हे प्रकृतीच चांगली वाटते त्याला, त्यावेळेस तो कुठं आहे? आईकडं आहे. आणि ज्या वेळेस ह्याच्यातून कंठाळा येतोय त्याला आणि ह्याच्यातून बाजूला निघून ज्यावेळेस तो पित्याकडे आनंद स्वरूपामध्ये जातोय, तो आनंद तत्वाला मिळतोय, त्यावेळेस तुम्हाला सांगतो तो पितेच्या मांडीवरती आहे. आणि हे चक्र कायमचा खेळ चालू आहे. कधी मूल आईकडे जाते आणि कधी बापाकडे जाते. हे कळलं पाहिजे तुम्हाला सांगतो मला. कारण ही मुक्ती काय आहे, लोकांना हे तर पहिलं डोक्यात येऊ की काय आत्ममुक्त होऊ शकतोय किंवा आत्म्याची स्थिती काय आहे. मला सांगा तुम्ही, मुक्तीची स्थिती उपनिषेधामध्ये किती दिवस सांगितली, त्याचा कालावधी सांगितलेला आहे उपनिषेधामध्ये की आत्मा मुक्त झाल्यानंतर तो किती दिवस मुक्त स्थितीला राहतो. तर ही जी सृष्टी, ह्या सृष्टीचं चक्र 4 युग आहेत, कृत, त्रेता, द्वापर आणि कली. ह्यांचे सगळ्याचे तुम्हाला सांगतो जी वर्षे आहेत, हे कलियुगाचे 4,32,000 वर्षे, द्वापार युगाचे 8,64,000 वर्षे, त्रेतायुगाचे मला वाटतं 12,96,000 वर्ष काही त्याचं म्हणजे होतं ते. म्हणजे टोटल ह्यांचं सगळ्याचं जर वर्ष काढलं ह्या 4 युगाचं 43,20,000 वर्ष होतात. एक वेळा ही युग सगळे फिरल्याच्या नंतर हे 36,000 वेळा ही युग सगळे फिरावेत, तेवढ्या वेळ तुम्हाला सांगतो आत्मा मुक्त स्थितीला राहतो. मुक्तीचा कालावधी एक वेळा आत्मा मुक्त झाल्याच्या नंतर ही पृथ्वीचं जी चक्र आहे, ही 4 युग एक वेळा गेल्याच्या नंतर मग त्याला एक म्हणायचा. तर ही 36,000 वेळा ज्या वेळेस होते तोपर्यंत आत्मा मुक्त स्थितीला राहतो. ह्याच्यामध्ये ही ज्या टायमाला ह्या युगांची म्हणजे ही क्रम चालू राहतोय, 1,000 वेळा ही युग जातात आणि येतात 1,000 वेळा, त्याला तुम्हाला सांगतो एक कल्प म्हणतात. म्हणजे तो 1,000 वेळा युग, ही 4 युग जाणं आणि येणं, ह्याला एक दिवस म्हणतात. सांगितले कसे? एक दिवस. आणि पुन्हा ही 1,000 वेळा ही युग, तेवढा कालावधी एक रात्र असते, म्हणजे प्रलय असतो. त्या प्रलयाच्या स्थितीमध्ये सुद्धा आत्मा ही मुक्त स्थितीलाच असतो. तो त्या परमात्म्यामध्येच, त्या आनंद स्वरूपामध्येच असतो. आत्ता सध्याला ही सृष्टी बनलेली जवळजवळ 2 अरब वर्ष झाली. 1,96,8,53,125 वर्ष चालू आहे आता ही पृथ्वी बनलेली. हे एका पृथ्वीचं आयुष्य 4 अरब 32 करोड वर्षाचं असतंय.
एक वेळा ही पृथ्वी बनली, ही सगळी भूमी, की ही किती दिवस राहते? 4 अरब 32 करोड वर्षेपर्यंत राहते. आणि पुन्हा तुम्हाला सांगतो 4 अरब 32 करोड वर्षे अंधकार राहतोय, प्रलय राहतो. उपनिषद कुठं मिळतं? मी देईल उपलब्ध करून तुम्हाला, पाहिजे असेल तर. मी सोलापूरला जे, कारण ऋषी मुनींनी हां वेद लोकांच्या लक्षात येणार नाहीत, थोडं कठीण जातात, म्हणून उपनिषद त्याच्यावरती, म्हणजे जे आता तुम्ही आम्ही बोलतोय का, ही चर्चा करतोय, हेच उपनिषद आहे. म्हणजे मेन अर्थ म्हणजे वेदावर केलेली चर्चा ऋषी मुनींनी, ह्याची उपनिषद तयार झाली. लय दिवसापासून मी गोखाला होतो. कशात बी असं ह्याच्यात कोणत्यात बी वाचायला उपनिषदात सांगितले, उपनिषदात सांगितले. कारण हे बघा, 3 प्रचिती, एक आत्मप्रचिती, एक शास्त्र प्रचिती आणि एक गुरु प्रचिती. ह्या तिन्ही प्रचिती एक झाल्या पाहिजेत. हां बरोबर आहे. शास्त्राने सांगितलेलं, तुम्हाला आलेला अनुभव आणि गुरुनी सांगितलेलं, हां हे ज्या वेळेस ही त्रिवेणी एक होईल, त्या दिवशी तुम्हाला सांगतो, समजायचं की आपण धन्य झालो. तुमचं पाय लागलं, चांगलं. संतांचे दर्शन होतात, संगत घडते, की त्यांनी सांगितले की पवना घालवेल पालवेना, म्हणजे आकाशाला सुद्धा पांघरून घालता येईल. तुम्हाला सांगतो, समुद्रावरती चालता येईल, पण साधूची भेट होणं इतकी सोपी. लय अवघड आहे. कारण जीवनामध्ये जर सत्तेचं ज्ञान कोण करून देत असेल तर ती एकमेव साधू असतात. पहिले आपल्यापाशी 2-3 होते, एक अडकलं त्या ह्याच्यात रिद्धी सिद्धीत. मग ते काय बी करायला इथं. मग त्याच्या आईवडिलाला येतानाच ताकीद केली, काय झालं केलं तुम्ही जिमा. आईवडिलांनी सांगितलं पाहिजे पोरगं तुमच्या इथे येतं म्हणाले. मी म्हणलं काय झालं केलं तुम्ही जिमा. बरं बरं. कसं झालं म्हणलं, तुझ्या आईवडिलाला बोलून घेतलं, त्याला घेऊन जा बाबा. कुठे बी काय बी निघाल, पाखरं निघाले, कावळा आला, दिवस दिवस त्या कावळ्याला तिथंच काय बी करायला. ते आता कुठे आहे ती? गावात आहे. इथं का? नाही आता काहीच नाही. काय बाबा ते आपल्याला माहीत नाही आता. मग तुम्ही बँकेतलं पैसे नुसतं काढतच राहिले आणि टाकले नाहीत तर बँक मोकळी होती. म्हणून तुम्हाला जर गरज असेल तर पैसे काढा बँकेतले, बरोबर. पण त्याच्या अगोदर पैसे भरा. हां पैसे भरायचं पण झालं नाही पाहिजे. साधना ही 1-2 दिवसाची, 4 महिन्याची, वर्षाची नाही. नाही नाही नाही. साधना ही तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंतची. हां बरोबर बोललो बघा. इथं योग दर्शनामध्ये सांगितलं की सत दीर्घकाल निरंतर. हां सत म्हणजे तुम्हाला सांगतो सारखं, दीर्घकाल, दीर्घकाल म्हणजे कितीतरी काळ, आणि निरंतर त्याला खंड पडून द्यायचं. आणि हे पटली बा गोष्ट. हे साधना असते. आणि काय करायचं त्या रिद्धी-सिद्धीचं, काय घेणं देणे मला सांग. जर हे जग एवढं मोठं ठोकरलंय, मला सांगा तुम्ही, त्याला काय करायचंय? गरज असेल त्यांना तर राहतील पाठीमागं, देतील, सहाय्य करतील. काय घेणं देणे मला सांगा तुम्ही त्याचं? जय श्रीराम. मला 2 दिवस 4 दिवस चमत्कार करून त्यांनी मुक्ती मिळणार आहे. आपल्या पैसे कुंभमेळ्यातलं महाराज होतं सात. ते पुन्हा वरून त्याला फोन आला. फोन आल्यावर मग परभणी त्याला विषय नारायण होतोय तोपर्यंत होत नाही. बरोबर आहे.
हे डोळ्याला दिसतंय हे आपलं नाही, त्याला आपलं समजतंय म्हणून मायेत अडकलाय माणूस. जय आणि श्री जोपर्यंत राम. मायेच्या बाहेर निघत नाही तोपर्यंत परमात्मा समजत नाही. ह्या शरीराला कोण चालवितंय, आईच्या गर्भात कोण आणतंय, बाहेर कोण काढतंय, झोपवितंय शेवटचे ज्याला मुक्ती म्हणतो ते कोण करतंय? अनंत ब्रह्मांडाचा नायक. एका ब्रह्मांडाचं ज्ञान आपल्याला आहे. अनंत ब्रह्मांडाचा नायक दत्तप्रभू हा जीव चालवितो. निर्गुण निराकार निरामय निस्तब्ध दत्तप्रभू ते निर्गुण आहे, निराकार आहे, त्याला जन्म मृत्यू नाही, त्याचा अंश जीव आहे. हा हा जीव केवढा आहे शरीरामध्ये? सूक्ष्म वेदामध्ये सांगितलंय की हा जीव राईचा 60वा भाग एवढी झोत आहे. ही झोत जोपर्यंत तोपर्यंत मी आहे. मी म्हणजे परमात्माचं जय रूप. श्री त्यांनी राम. सांगितलं मी जोपर्यंत कळत नाही ह्या परमात्माचं रूप आपल्या शरीरात आहे. ह्याची ओळख होणं म्हणजे दिव्य ज्ञान प्राप्त होणं. मोक्षाचा मार्ग दिसणं तोपर्यंत दिसत नाही. हे शरीर माझं, घर माझं, तुझं काहीच नाही. ह्याच्यामध्ये एक विस्तारानं सांगतो, थोडंसं दृष्टांत देऊन. मध्ये एक महाराज आले असे तुमच्यासारखे एखाद्या आश्रमात मंदिरात बसले गावात. त्यावेळेला बघा कुलकर्णी पाटील गाव कारभारी होते. जुना काळ पहिले. आता हे सगळं झाले. त्यांना सांगितलं की कुठलं येडं आलंय म्हणजे बसले देवळात आणि काय तर बडबड करायला. त्याला विचारलं कुठला आहे तो? मला माहीत नाही. आणि माहीतच नाही की आपण कोण आहो हे माहीत नाही तोपर्यंत ह्यांनी सांगितलं आता मी मला माहीत नाही. तुझं गाव कोणतं? मला माहीत नाही. तुझे आईबाप कोण? मला माहीत नाही. आणि हे पक्क येडं झाले म्हणजे 100%. हे लागलंय म्हणजे बदल झाला. आता ह्याचं काय ऐकायचं? म्हणजे आपल्यात हे महाराज आहेत, कुलकर्णी आहेत, पाटील आहेत, ह्यांचं ऐकायचं, ह्याचं काय ऐकायचं आहे? त्यानं म्हणलं मला ह्या देवळात राहू द्या. ह्या गावाचा उद्धार करायला आलोय मी येडा नाही. येडाच आहेच म्हणले. हे माहीत अडकलेली माणसं त्याला येडा म्हणाली. मग ते म्हणलं असं करा, तुम्हाला देवळात राहू द्यायचं नाही तर म्हणजे हे देशमुख आहेत म्हणजे इथं बसलेले, त्यांच्या शेताच्या कडलं म्हणजे रस्त्याच्या कडलं मला पटका ठेवायचा. 12 बंदी वापरलेली पहिली 12 बंदी होती आणि पटका. हे पटका ठेवापुरती जागा द्या. रोडच्या कडलं तिथं बसतो म्हणलं मी. पटका डोक्यावर घालून आणि तिथं बसल म्हणलं. असं येतं ना असं येत किती जागा लागणार आहे ह्याला म्हणजे. मग गेलं सगळं गाव बघायला. त्याला म्हणले गावाच्या रस्त्याच्या कडलं देऊ ह्याला जागा. त्यानं पटका काढून ठेवला. सगळं गाव आता होकार दिला, शब्द दिलाय. पहिले शब्दाला जागणारी माणसं होती, आता पावली बदलायला लागली. सकाळचं दुपारी नाही, दुपारचं संध्याकाळी नाही. मग ते सगळे त्यानं पटका काढून ठेवला आणि सांगितलं विषय तो झाला नारायण. उद्धार करायला आलोय. माझा स्वार्थ काय नाही, परमात्मा ह्या गावाचा उद्धार करायला आलोय. तूच आता काय करायचं कर. पटका मोठा होत होत गेला 5 एकर. 5 एकर पटका मोठा झाला. आता शब्द गेलाय म्हणजे गावाच्या समोर शब्द गेलाय. गेलं 5 एकर. 5 एकर दिल्यानंतर त्यानं तिथं बसला. पटका डोक्याला घातला, बसला. त्या 5 एकरात मंदिर बांधलं, आश्रम बांधले, ध्यान आश्रम बांधले, योगा आश्रम बांधले, सगळं बांधले त्यानं. त्याला ते करायचं होतं. त्याचं नाव होतं जवळा. त्या गावाचं सेलो तालुक्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये. मी त्या गावाला जाऊन आलोय भेटून. हे काय चमत्कार झाला बघाचं तिथं. म्हणलं तुमच्यासारख्या महाराजांनी सांगितलं चला म्हणलं जाऊ. आवडीने गेलो. बघितलं तर ते पटका ठेवलेलं जागा तशीच आहे अजून. तिथं पटका बनवून आता चांदीचा पटका बनवून ठेवला आहे. ती तिथंच आहे जागा. पण त्या गावाचं त्याला सांगितलं या गावाचा जीवाचा उद्धार केला म्हणून त्याचं जीव जवळा हे नाव पडलंय. आजही गाव ते आहे अस्तित्वात. आज यात्रा भरते, ध्यान करतात लोक. त्या महाराजाची समाधी तिथं बांधली, त्याची सेवा करतात, त्याचा पुतळा बसवला आहे.
ही कलियुगामध्ये घडलेली कथा आहे. सत्ययुगातली तुमची 4 युग सांगितली, त्यात जायचं नाही मला. त्या 4 युगातली नाही, ही कलियुगातली कथा आहे. आज हे परमात्मा आहे. जीव ह्या शरीरात किती आहे? राईचा 60वा भाग. आपण बघा येत तुम्ही जे जॉब कर. मी मोठा नाही तुमच्या इतका, साधा माणूस आहे. मी कमी बोलतो, मनात आलं तर बोलतो, नाही तर बोल. वाद आपलं म्हणतो ते आपलं तिसऱ्या दिवशी सुरू जाते आपल्याला सगळं जग. बायको रडते ना, मला काय सांगितलं का म्हणते नवऱ्याला हळूच. आता मी येलंय ते त्याचं काय ते सांगतो, मला काय सांगितलं नाही. मोठ्या लोकांनी म्हणावं काय बायकोचं प्रेम होतं. योग आला, त्यांचं काही वचनं ऐकण्याचा योग आला. तुम्हाला सांगतो खूप काही त्या परमात्म्याचे एवढे उपकार आहेत. त्यांनी एवढे महात्मेही तुम्हाला सांगतो पाठवून दिले. आणि जिथं जिथं नडल त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो त्यांनी सांगितलं की ठीक आहे, चल तू चल, चलत राहा, फक्त थांबायचं नाही. जय श्रीराम. अशोकराव चव्हाणजीच्या सरवाडीत एका